हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे इस्कॉन टेम्पलला, जे आहे ठाणा वेस्ट येथे। हे मंदिर आहे पिरामल वैकुंठ बालकमपाडा येथे। तर व्हिडिओ थोडासा छोटा आहे पण मंदिर छान आहे। तर चला आपण बघूया आता हे टेम्पल कसं आहे। इथे येण्यासाठी आम्ही ठाणे रेल्वे स्टेशनवरून ऑटो केली आणि ऑटोने आम्ही आता इथे पोहोचलो आहे। इथे येण्यासाठी आपण बस पण पकडू शकतो। ठाणे रेल्वे स्टेशनवरून बालकुम कोळशेज TMT बस इथे मिळते आणि इथे चप्पल स्टँड आहे। चप्पल स्टँडमध्ये आम्ही चप्पल ठेवून आतमध्ये एंट्री केली आहे। इथे कार्पेट टाकलेलं आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता सुरेख असं हे मंदिर आहे। पूर्ण कोरीव काम केलेलं आहे या मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेर पण। आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोड्याच वेळात काळोख पडेल। इथे मंदिराच्या आतील लाइटिंग पण एकदम छान दिसते आणि आम्ही आता मंदिरामध्ये चाललोय। इथे मंदिरापर्यंत जाण्यासाठी कार्पेट टाकलेला आहे आणि वरती छप्पर पण आहे। छप्परमुळे मंदिराचं फ्रंटचा व्ह्यू आपण बघू शकणार नाहीये, पण इथे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी थोड्याफार पायऱ्या चढून जायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मंदिराचं फ्रंट दिसत नाहीये, पण आपण आतमध्ये आता चाललोय मंदिरात। इथे थोड्याच वेळात आरती चालू होईल। इथे संध्याकाळी 7 ते 7:30 गौर आरती होते आणि आम्ही आता दर्शन घ्यायला चाललो। इथे आरती चालू झालेली आहे। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। तुम्ही इथे बघू शकता नक्षीकाम कोरीव काम करून बनवण्यात आलेलं हे मंदिर आहे आणि राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती पण आहे इथे। ह्या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 4:30 ते 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते 4 पर्यंत मंदिर बंद असतं आणि संध्याकाळी परत 4 ते 9 पर्यंत हे मंदिर ओपन असतं भक्तांसाठी दर्शनासाठी आणि आठवड्याचे सगळे दिवस हे मंदिर ओपन असतं दर्शनासाठी। तर तुम्ही इथे नक्की भेट द्या। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।